नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवतोय पालक भजी। अगदी कुरकुरीत अशी पालक भजीची आज आपण रेसिपी बघून घेऊया। आज आपण इथे बनवतोय पालक भजी। त्यासाठी इथे मी ही पालकाची भाजी जी आहे ती अगदी मस्त निवडून आणि धुवून घेतलेली आहे। चला तर मग आपण या भाजीला आता कट करून घेऊया। या पालकाच्या भाजीची भजी जी आहेत ती खायला खूपच छान चविष्ट लागतात। हे बघा, इथे पालकाची भाजी आपण अगदी मस्त चिरून घेतलेली आहे। आता या सोबतच आपण 2 कांदेही उभे चिरून घ्यायचे आहेत। कांद्यांना कट करून त्याची साल काढून आपण हे कांदे अगदी मस्त उभे चिरून घेणार आहोत। जितकं शक्य होईल तितकं पातळ आपण या कांद्यांना कट करायचं आहे। त्यासोबतच इथे मी एक बटाटाही साल काढून किसणीवरती किसून घेतलाय। पालक भजीमध्ये बटाटा घातला की ही भजी अजूनच छान रुचकर लागतात। आता या भजींसाठी आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आल्याचा एक छोटा तुकडा, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घेतलेले आहे। आता हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिरा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय। यामध्ये पाणी न घालताच आपण याची बारीक पेस्ट करायची आहे। आता या ठिकाणी आपण बाउल मध्ये पालकाची भाजी घालून घेतलेली आहे। त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा, किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे, बारीक केलेली हिरवी मिरची, इथे बारीक केलेली हिरवी मिरची घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तेही मी पालकाच्या भाजीत घालून घेतलं। तसंच इथं पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये जिरा हातावरती छान चोळून घालायचंय। आता या सर्व जिन्नस जे आहे ते आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचे। पालकाची भाजी आणि हे बेसन पीठ आपण छान मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये आपण आणखीनही काही मसाले घालून घ्यायचे आहेत। यामध्ये मी थोडीशी हळद पावडर घातली, लाल तिखट घातलंय, धने जिरे पावडर घालून घेतलेली आहे। तसेच इथे अर्धा चमचा तीळ घालून घेतलंय। आता हे सर्व आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचंय। ही पालकाची भजी गरम गरम खायला अतिशय मस्त लागतात। आता इथे गॅसवरती कढई ठेवून मी तेल तापवून घेतलंय। आता या तेलामध्ये आपण भजी घालून घ्यायची आहे। हे बघा, हे भज्यांचं जे पीठ आहे ते आपण असं मोकळं मोकळं सोडायचंय। अगदी दाबून गोल गोल भजी त्याची सोडायची नाहीयेत। असे अलगद पीठ आपण
कढईमध्ये टाकले की ही भजी छान कुरकुरीत होतात. इथे आपल्या कढईमध्ये तेल तापलं की गॅस अगदी कमी करायचा आणि मंद आचेवरती आपण ही भजी गोल्डन रंगावरती तळून घ्यायची आहेत. ही भजी तळत असताना या भज्यांचा अगदी मस्त वास येतोय. इथे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही भजी अगदी छान मस्त मंद आचेवरती तळून घ्यायची आहेत. इथे तुम्ही भज्यांचा रंग बघू शकता, अगदी छान गोल्डन असा सोनेरी रंगावरती आपण ही भजी अगदी मस्त तळून घेतलेली आहे. ही बघा, खायला अगदी खमंग आणि कुरकुरीत ही पालक भजी आपली बनवून तयार झालेली आहे. याचप्रमाणे मी बाकीची भजीही तळून घेणार आहे. इथे भज्यांची दुसरी बॅचही मी तळून घेतलेली आहे. ही बघा, अगदी मस्त कुरकुरीत अशी आपली भजी इथे बनवून तयार झालेली आहे. खायला अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत अतिशय चविष्ट लागतात ही पालक भजी. इथे हे सर्व भजी मी काढून घेतली आहे. हे बघा फ्रेंड्स, इथे आपली पालक भजी बनवून अगदी मस्त तयार झालेली आहे. एकदम कुरकुरीत अशी ही पालक भजी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.